प्रश्न होता मेथड अँड मॅनर ऑफ कलेक्शन ऑफ ब्लड. मेथड अँड मॅनर ऑफ कलेक्शन ऑफ ब्लड. आता मेथड अँड मॅनर ऑफ कलेक्शन ऑफ ब्लड हे जे आहे, तर या कायद्याखाली एक सेपरेट रूल्स आहेत पहा. महाराष्ट्र प्रोहिबिशन मेडिकल एक्झामिनेशन अँड ब्लड टेस्ट रूल ऑफ 1959. महाराष्ट्र प्रोहिबिशन मेडिकल एक्झामिनेशन अँड ब्लड टेस्ट रूल, की एखाद्या जेव्हा ब्लड टेस्ट कशी घ्यायची. आता हे दारू पेलेलं आहे, ते पेलेलं होतं की नव्हतं त्याचं ब्लड टेस्ट घ्यायला लागेल ना. तर या कायद्याखालचा एक बेसिक तो रूल आहे. 1959 साली ते बनवलेले रूल्स आहेत. आणि त्या रूल्समध्ये रूल नंबर 4 जो आहे तो सांगतो मेथड अँड मॅनर ऑफ कलेक्शन ऑफ ब्लड सॅम्पल. ॲक्च्युली प्रश्न त्याच्यावर होता. सेक्शन 129A आणि B जनरल आहे. काय आहे ते? पॉवर ऑफ द ऑफिसर और पॉवर ऑफ द पर्सन और पुलिस ऑफिसर टू डायरेक्ट पर्सन फॉर मेडिकल एग्जामिनेशन. 129A जनरल आहे की व्हेनेवर if any offense is committed under this act and the prohibition officer or officer in charge of police station or prohibition officer or police officer has a reason to believe that a person has consumed intoxicant for the purpose of asserting that he has a consumed intoxicant or for the purpose of evidence thereof. त्यांनी इंटॉक्सिकंट घेतलेला आहे हे दाखवण्याकरता किंवा इंटॉक्सिकंट घेतलेला आहे याचा पर्टिक्युलर पुरावा म्हणून गोळा करण्याकरता such prohibition officer or police officer may produce such person before registered medical practitioner for examination of his body or to collect blood to be sent for the testing to chemical analyzer, assistant chemical analyzer, etc. हा जनरल पॉवर आहे की जेव्हा केव्हा पोलीस ऑफिसरला किंवा या कायद्याखालच्या प्रोहिबिशन ऑफिसरला असं वाटेल की एखाद्या व्यक्तीने या कायद्याखाली गुन्हा केलेला आहे आणि त्याने इंटॉक्सिकंट घेतलेला आहे, त्याने इंटॉक्सिकंट घेतलेला आहे की नाही हे शोधण्याकरता किंवा त्याचा पुरावा म्हणून वापर करण्याकरता त्या व्यक्तीला रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर समोर प्रोड्यूस करायचं, त्याला एक्झामिनेशन, त्याच्या मेडिकल एक्झामिनेशन करता आणि त्याचं ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्याकरता. सच रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर शॅल पर्टिक्युलरली कलेक्ट ब्लड सॅम्पल अँड फॉरवर्ड इट टू द सच पोलीस ऑफिसर हु हॅज प्रोड्यूस्ड हिम बिफोर or produced him. आता हे जे मेडिकल ऑफिसर जो ब्लड कलेक्ट करतो ना ते कसं करतो त्याचा प्रश्न आलेला आहे. आणि मग हे जे ब्लड टेस्ट रूल आहेत त्यातला रूल 4 सांगतो मॅनर ऑफ कलेक्शन ऑफ ब्लड सॅम्पल. प्रोसेस अशी आहे की एखाद्या व्यक्तीने दारू पेलेला आहे किंवा या कायद्याखाली गुन्हा केलेला आहे सापडला की त्याला मेडिकल प्रॅक्टिशनर समोर हजर करायचं. मेडिकल प्रॅक्टिशनर त्याचं ते मेडिकल एक्झामाइन करेल, प्रायमा फेसी ओपिनियन फॉर्म करेल की हे पिलेला आहे की नाही, त्याचं ब्लड सॅम्पल कलेक्ट करेल आणि ती ब्लड सॅम्पलची जी बॉटल आहे ती सील करेल, त्याला लेबल लावेल आणि ती सील आणि लेबल करून ती बॉटल त्या पोलिसाकडे देईल की ज्या पोलिसांनी त्याच्यासमोर हजर केला आहे किंवा पोस्टाने 7 दिवसाच्या आत केमिकल ॲनालायझरकडे पाठवेल. आणि केमिकल ॲनालायझरने नंतर मग पर्टिक्युलरली ब्लड टेस्टचा रिपोर्ट बनवायचा की याच्या ब्लडमध्ये अल्कोहोल होतं का, किती होतं, काय प्रमाणात होतं. आणि मग तो मेडिकल ऑफिसर ज्याच्यासमोर स्टार्टिंगला हजर केला गेला आणि नंतर केमिकल ॲनालायझर ज्याने ब्लड टेस्टचा तो रूल बनवला की वेदर ब्लड कंटेंट अल्कोहोल ऑर नॉट, ह्या दोघांना कोर्टामध्ये खटला चालू असताना काय केलं जातं, एक्झामाइन केलं जातं. कारण बऱ्याच वेळा काय असतं की आरोपीचं पोलिसांचं म्हणणं असतं की हे अल्कोहोलमध्ये सापडलं, आरोपीचं म्हणणं असतं की अल्कोहोल नाहीच, औषध म्हणून एक मेडिसिन घेतलं होतं, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे. मग त्याचे पर्सेंटेज काय होते हे CAच्या ॲनालिसिसच्या रिपोर्टशिवाय कळणार नाही. पिलेला होता की नाही, प्रायमा फेसी ओपिनियन त्याशिवाय लक्षात येत नाही. म्हणजे
काही केसेसमध्ये तर नॉन एक्झामिनेशन ऑफ द मेडिकल प्रॅक्टिशनर केमिकल ॲनालायझर रिझल्ट इन टू पर्टिक्युलरली बेनिफिट ऑफ डाऊट इन फेवर ऑफ द अक्युज्ड. आणि मग याचे रूल्स आहेत. हाऊ टू कलेक्ट द ब्लड सॅम्पल, पहिला रूल. आणि रूल ना खूप सोपे आहेत. आपण दैनंदिन जीवनात जे पाहतो ना ते रूल आहेत, फक्त कायद्याच्या भाषेत लिहायचे आहेत. सच मेडिकल प्रॅक्टिशनर शॅल कलेक्ट ब्लड बाय सिरिंज. ती जी सिरिंज असते ना त्या सिरिंजनी ते ब्लड कलेक्ट करायचं. तुम्ही फक्त सोपा आणि साधं एकच इन्सिडेंट आठवा की तुम्ही कधीतरी ब्लड टेस्टला गेलेला आहेत, तेवढा एक सिरीज आठवा. तीच प्रोसेस स्टँडर्ड प्रोसेस आहे. शॅल पर्टिक्युलरली कलेक्ट ब्लड बाय सिरिंज. सेकंड, सच मेडिकल प्रॅक्टिशनर शॅल स्टरलाइज द सिरिंज. ती सिरिंज जी आहे ना अगोदर स्टरलाइज करायला लागते. कशी स्टरलाइज करायची? बाय पुटिंग इट इन अ बॉइलिंग वॉटर बिफोर अप्लाइंग फॉर द पर्पज. ब्लड कलेक्ट करताना ती सिरिंज काय करायला लागते? स्टरलाइज करायला लागते. ते बेस्ट स्टँडर्ड रूल आहे. थर्ड, सच मेडिकल प्रॅक्टिशनर शॅल नॉट टच्ड अल्कोहोल ॲट एनी स्टेज ड्युरिंग एक्झामिनेशन ऑफ सच पर्सन. कारण त्यांनी जर अल्कोहोल टच केला आणि ते कुठे ब्लडमध्ये मिक्सअप काही झालं तर रिपोर्ट डॅमेज होऊ शकतो. थर्ड. फोर्थ, सच मेडिकल प्रॅक्टिशनर शॅल क्लीन बाय स्टरलाइज्ड वॉटर और रब द पार्ट ऑफ द स्किन फ्रॉम व्हेअर सच ब्लड इज टू बी विड्रॉन. तुम्ही कधी ब्लड टेस्टला गेले ना ते काय करतं, ते डॉक्टरना कापूस घेत आहे आणि जिथून पर्टिक्युलरली ते ब्लड विड्रॉ करायचं तिथं असं क्लीन करतं. ते स्टरलाइज वॉटर असतं बेसिकली क्लिनिंग. आणि ते मग ते क्लीन करतो, रब करतो, स्वॅबही म्हणतात काही वेळा, आणि तिकडनं ब्लड काढतो. दिस इज द स्टँडर्ड रूल. ओके. नेक्स्ट, आता त्यांनी ते ब्लड विड्रॉ केल्यानंतर पुढचं काय? सच कलेक्टेड ब्लड कलेक्टेड इन अ सिरिंज शॅल बी ट्रान्सफर्ड टू द पर्टिक्युलरली फाईल. फाईल म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, PHIL फाईल म्हणजे ते कंटेनर, ते छोटं कंटेनर असतं ना. ओके. PHAIL फाईल त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे बेसिकली, पण ते कंटेनर. शॅल ट्रान्सफर्ड इट इन अ कंटेनर विच हॅज अ प्रिझर्वेटिव्ह. त्या कंटेनरमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. देन सच फाईल शॅल बी शॅल in a such a manner that blood sample and preservative shall be mixed with. Then such medical practitioner shall label such file. ती फाईल लेबल करायची. Then particularly sealed such particularly file, ती बॉटल लेबल करून सील करायची with official seal or monogram of a registered medical practitioner. ती लेबल लावायचं त्याला, ती बॉटल सील करायची, त्याच्यावर ऑफिशियल शिक्का मारायचा आणि पर्टिक्युलरली ऑफिशियल सील किंवा मोनोग्राम ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. एवढे स्टँडर्ड प्रोसिजर. ऑल दिस प्रोसिजर इज मॅन्डेटरी. ओके. ऑल दिस प्रोसिजर इज मॅन्डेटरी. आता आणखी एक रूल आहे. सच मेडिकल प्रॅक्टिशनर शॅल कलेक्ट ब्लड नॉट लेस दॅन 5 cc फ्रॉम व्हिनस. पर्टिक्युलरली व्हिनस ब्लड आपण त्याला म्हणतो, व्हेनमधनं काढलेलं. तर 5 cc पेक्षा कमी ब्लड नको कलेक्ट करायला. एक केस बॉम्बे हायकोर्टापर्यंत अशी गेली की 5 cc ऐवजी 3 cc काढला होता ब्लड. पण त्याच्यावरनं रिपोर्टवर किती परिणाम होणार आहेत लक्षात घ्या. मेडिकल एक्झामिनेशनमध्ये जे रूल्स आहेत किंवा जे रिपोर्ट्स आहेत, पर्सन टू पर्सन, सर्कमस्टन्सेस टू सर्कमस्टन्सेस चेंज होऊ शकतात. म्हणून स्टँडर्ड रूल्स आहेत. मेडिकलची कोणती टेस्ट घ्या, थोडेफार चेंजेस येतातच. म्हणजे तुम्ही कधी केव्हाही ऑब्झर्व करा, एखाद्याचं प्लेटलेट काउंट करायचं आहे, प्लेटलेटना मशीन टू मशीन 10,000चा डॉक्टर फरक धरून चालतात की ह्या लॅबमध्ये केलंय का, तिकडे 1.5 लाख आले की दुसरीकडे 140च येऊ शकतात. ते 10,000चं वर खाली ते पकडूनच चालतात. त्या मशीनच्या मोडवर असते माणसासारखं. ओके. त्यामुळे एक स्टँडर्ड रूल्स असतात की 5 cc ऑफ ब्लड असलं की व्यवस्थित रिपोर्ट घेता येईल किंवा त्याच्यात पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल डिटरमाइन करता येईल. त्याच्यावरनं एक केस झाली होती.
आता बऱ्याच वेळेला हे जे स्टार्टिंगचा डॉक्टर आहे, ह्या प्रोहिबिशनच्या ऍक्टमध्ये मेन विटनेस तर कोण आणते? प्रॉसिक्युशन डॉक्टर. त्याला आपण पहिल्यांदा काय विचारतो? किंवा ते कुणी प्रोड्यूस केला, त्याला त्याचा रिपोर्ट दाखवतो. हे सगळा भाग झाला. त्यानंतर ब्लड सॅम्पल कोणी कलेक्ट केलं. बरं, आपण ॲक्च्युली आता हे ब्लड सॅम्पल कोणी कलेक्ट करायला पाहिजे? रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. त्यांनी स्वतः. तो काय म्हणतो की माझ्या प्रेझेन्समध्ये माझ्या कंपाऊंडरनी ते ब्लड सॅम्पल घेतला. म्हणजे आता याचा सिरियसनेस दिसतो. मग आता बेनिफिट ऑफ डाऊट क्रिएट होत चालतो ॲक्युजच्या फेवरमध्ये. त्याच्यानंतर त्याला विचारलं का की ते तुमच्यासमोर आरोपी आणला त्यावेळेस त्याची स्टेट ऑफ माइंड काय होती, आठवतंय का? तुम्हाला वाटत होतं का पिलेला आहे? मग ते सांगत राहतात, बघ त्याला नीट बोलता येत नव्हतं, त्याचे डोळे लाल दिसत होते. ते म्हणतो मला आठवत नाही त्याची काय परिस्थिती होती. डॉक्टर म्हणतो बरं ठीक आहे, मग तुम्ही सील केलं होतं का? नाही, सील नव्हतं केलं. आता एवढं सगळं जर ते डॉक्टर सांगत आहेत तर त्याचा रिपोर्ट ना किती ॲडमिसिबल करायचा ना. आणि आता त्यांचे मेन रिपोर्ट, आता जर ब्लड सॅम्पल आणि केमिकल ॲनालायझरचा जर रिपोर्टच नाही ॲडमिसिबल झाला आणि डॉक्टरचाही रिपोर्ट ॲडमिसिबल नाही झाला तर ॲक्विटलला काय शिल्लक राहिलं? मग कन्व्हिक्शनला काहीच नाही राहिलं. ते तर म्हणत असतो मग आपण पिलोच नाही. आणि ते तर डिफेन्स म्हणून एक प्रिस्क्रिप्शन घेऊन येतो, थोडंफार अल्कोहोल सापडला असेल, अल्कोहोल किंवा पर्टिक्युलरली, तर ते ह्या औषध घेतलं होतं या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, तर त्याच्यामुळं सापडलं असेल. मग आता त्या औषधातलं होतं का खरंच ह्या पेलेला होता, हे तर ते डिपेंड मेडिकल प्रॅक्टिशनरवर आहे ना, किंवा त्या केमिकल ॲनालायझरच्या रिपोर्टवर. हे दोन रिपोर्ट इनॲडमिसिबल झाले, ॲक्विटलच होतं. आणखी काय राहिले त्यात शिल्लक? एवढे 2 सेक्शन आहेत, रूल्स प्लस सेक्शन. महिलांच्या बाबतीत एक सेपरेट रूल आहे याच्यात. महिला जर पिलेली आढळली आणि पोलिसांना वाटलं की हिने इंटॉक्सिकंट घेतलाय, तर फक्त वुमन मेडिकल प्रॅक्टिशनर समोर उभा करायचं. घेऊन जायला तर वुमन पोलीस ऑफिसरच लागेल, तपासायला पण वुमन मेडिकल प्रॅक्टिशनर लागेल. and shall such woman medical practitioner shall adhere to the strict form of decency etc. मी तुम्हाला IPC शिकवताना सांगितलं होतं पहा, महिला गाडी चालवत असेल आणि पोलिसांनी नाकेबंदी केलेली असेल ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस वगैरे मध्ये, आणि पोलिसांसमोर का वुमन कॉन्स्टेबल नसेल आणि हिच्या गाडीत दुसरं कोणी नसेल तर हिला हात पण नाही करीत, अडवत पण नाहीत. एक तर ते टेस्ट करायला परत तिकडं न्यायचं तर मेडिकल ऑफिसर तिकडं वुमेनच लागेल, इकडं घेऊन जायला वुमेन पोलीस ऑफिसर लागेल. हे सगळे नियम आहेत. असो, पण या कायद्यात एक आणखी तरतूद आहे की या 121A मध्ये जे मेडिकल ऑफिसर वगैरे दिलेत याच्या व्यतिरिक्त बाकीचे पुरावे देता येतात की आरोपी पिलेलाच होता म्हणून. आता बाकीचे पुरावे म्हणजे त्याला इंडिपेंडेंट विटनेस सापडले पाहिजेत. बऱ्याच वेळा केसेसच्या फॅक्ट सेम आहेत. पोलीस राऊंडवर निघाले होते, रात्रीचा 1 वाजले होते, रस्त्यावर एका बँकेच्या बाहेर 2 लोक आढळताना 2 लोक बसलेले सापडले. पोलिसांना संशय आला, तिथं जाऊन पाहिलं तर दारू पित होते, पोलिसांनी अटक करून आणले. मग आता त्या बँकेच्या दारात तो वॉचमन तर असेल ना, तो ॲज अ इंडिपेंडेंट विटनेस म्हणून त्याला एक्झामाइन केलं होतं का? अदर एव्हिडन्स पण मॅटर करतात, नाही अशातला भाग नाही. ह्या पॅरामीटर्सवर फक्त आपल्याला ते पाहायचंय. सेक्शन 129A, पॉवर ऑफ द पोलीस ऑफिसर टू डायरेक्ट मेडिकल एक्झामिनेशन. पॉवर टू डायरेक्ट मेडिकल एक्झामिनेशन. Power to direct medical examination. Power to direct medical examination.
First, whenever in any investigation of any offense under this act, whenever in any investigation of any offense under this act, prohibition officer appointed by general or special order of the state, any prohibition officer appointed by general or special order of the state any prohibition officer appointed by general or special order of the state or any police officer किंवा एखाद्या पोलीस ऑफिसर जेव्हा केव्हा या कायद्याखाली घडलेल्या एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना एखाद्या पोलीस ऑफिसरला किंवा प्रोहिबिशन ऑफिसरला असं आढळलं की एखाद्या व्यक्तीने इंटॉक्सिकंट घेतलेलं आहे तर त्याला ते मेडिकल एक्झामिनेशनला पाठवतात. और एनी पोलीस ऑफिसर और एनी पोलीस ऑफिसर or any police officer has a reason to believe that person has consumed intoxicant or has reasonable suspicions, काही पण लिहू शकतो दोन्ही पैकी एक. has a reason to believe or has reasonable suspicion that has reasonable suspicion that has reason to believe or has reasonable suspicion that a person has consumed intoxicant. Person or accused? Person or accused? Person. Person has consumed intoxicant. Person has consumed intoxicant and he shall be produced for medical examination before registered medical practitioner. Or and his medical examination of body is necessary. असे म्हणू शकता. He has consumed intoxicant and medical examination of his body is necessary. Medical examination of his body is necessary. He shall be produced before registered medical practitioner
तो पण अपॉइंटेड बाय जनरल और स्पेशल ऑर्डर ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. He shall be produced before registered. He shall be produced before registered medical practitioner for examination or registered medical practitioner for examination or for collection of blood sample for testing and for collection of blood sample for testing for collection of blood sample for testing. आणि आता तो तिथे त्याला प्रोड्यूस केला आणि तो ब्लड देत नसेल तर रिजनेबल फोर्स मे बी यूज्ड. ओके. वुमेन असेल तर फक्त पर्टिक्युलर डिसेन्सीचे रूल्स फॉलो करायचे आणि वुमन मेडिकल प्रॅक्टिशनर असली पाहिजे. आता कायदा 129 इथपर्यंतच सांगतो. 129 ला तसे 6-7 क्लॉज आहेत. पहिला तर हा. त्यानंतर मेडिकल एक्झामिनरने काय करायचं, पर्टिक्युलरली त्याला एक्झामाइन करायचं, ब्लड कलेक्ट करायचं आणि त्या पोलीस ऑफिसरला देऊन टाकायचं, टू बी फॉरवर्डेड टू द केमिकल अनालायझर. पण ब्लड कलेक्ट कसं करायचं हे इथे नाही. प्रश्न त्याच्यावर आलाय. प्रश्न कशावर आला? प्रश्न कसा होता एका वर्षी, मॅनर अँड मेथड ऑफ कलेक्शन ऑफ ब्लड. आता हे तर फॉरवर्डिंगचं आहे ना, मेडिकल एक्झामिनेशनला प्रोड्यूस करायचा आणि ब्लड घेऊन तिकडून केमिकल अनालायझरकडे पाठवायचा. पण मधला पार्ट जो आहे ब्लड कसं कलेक्ट करायचं हे रूल्समध्ये, ते आपण पाहूयात. इथे खाली असंच लिहिलंय की मेडिकल प्रॅक्टिशनर शॅल एक्झामाइन सच पर्सन अँड पर्टिक्युलरली शॅल गिव्ह हिज सर्टिफिकेट. फॉर्म ए मध्ये त्याचं एक सर्टिफिकेट असतं. फॉर्म बी त्याला काय वाटलं, पेलेला आहे की नाही पेलेला. कलेक्ट ब्लड अँड शॅल गिव्ह इट टू द पोलीस ऑफिसर और पर्सन हु हॅज प्रोड्यूस सच पर्सन बिफोर हिम. ते रूल आपण ऍड करूया तिथे. तो मेन सेक्शन मध्येच आहे. सच मेडिकल प्रॅक्टिशनर registered medical practitioner shall examine such person collect blood shall examine पहिला लाईन असेल shall examine such person and give his particularly certificate he shall collect blood sample he shall collect blood sample
and give it to officer who has produced before him, who has produced such person produce such person before him, and give it to officer who has produced such person before him. आता 129A जो आहे त्याला धरून आपल्याकडे काही रूल्स आहेत. रॅदर दॅन तो एक सेपरेट रूल आहे, द महाराष्ट्र प्रोहिबिशन मेडिकल एक्झामिनेशन अँड ब्लड टेस्ट रूल ऑफ 1959, 1959 ते आपण पाहूयात. त्याचा प्रश्न आलाय, द महाराष्ट्र, साहजिकच अगोदर बॉम्बे होतं, नंतर ते महाराष्ट्र करण्यात आलं. द महाराष्ट्र प्रोहिबिशन in bracket medical examination and blood test rule bracket complete rule of 1959. त्यातला रूल 3 मेडिकल एक्झामिनेशन सांगतो आणि रूल 4 मॅनर अँड मेथड ऑफ कलेक्टिंग ब्लड सॅम्पल. रूल 3 तर तोच आहे, इफ एनी प्रोहिबिशन ऑफिसर और पुलिस ऑफिसर प्रोड्यूस्ड एनी person for medical examination before registered medical practitioner, he shall collect a blood sample. He shall examine him and collect a blood sample. पण रूल 4 मध्ये प्रॉपर प्रोसिजर आहे. मेथड ऑफ कलेक्शन ब्लड एक्सेट्रा, मेथड अँड मॅनर ऑफ कलेक्शन ऑफ ब्लड सॅम्पल, रूल 4. Method and manner of collection of blood. जनरल रूल आहेत, सिरिंजने ब्लड कलेक्ट करायचं, सिरिंज स्टेरिलाइज करायची, अल्कोहोलला टच करायचं नाही, जिथून ब्लड घ्यायचं आहे ते पर्टिक्युलरली प्लेस काय करायची, क्लीन करायची. तो जो फाईल आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली ते त्या बॉटलमध्ये ते ब्लड टाकायचं, ती बॉटल सील करायची, तिला लेबल लावायचं. ओके, हे सगळ्या मॅन्डेटरी आहेत. रूल 4 इज मॅन्डेटरी, महत्वाचा आहे तो. 1 बाय 1 पाहूयात आपण. फर्स्ट, व्हॉट इज द मेथड अँड मॅनर, मेथड मॅनर और प्रोसिजर फॉर कलेक्शन ऑफ ब्लड, काही म्हणा तुम्ही. प्रश्न कसा येऊ द्या, 5-5 मार्क्सला 2दा प्रश्न आलाय, दोन्ही लिहायचे, 129A आणि रूल 4. मेडिकल रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर शॅल कलेक्ट ब्लड बाय सिरिंज. Practitioner, registered medical practitioner shall collect blood by syringe.
Such syringe shall be sterilized by putting in a particularly water, boiling water before use. Such syringe shall be sterilized by putting in a water, boiling water in short. Before use. Before use or for the aforesaid purpose. म्हणजे ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्याच्या अगोदर ती स्टरलाइज करायची. Then, so at any time during collection of blood, such officer shall not touch particularly alcohol. ज्याला पण अल्कोहोल वगैरे त्यांनी टच करायचं नाही, कारण त्यांनी अल्कोहोल टच केलं आणि चुकून मग ते कुठे कंटॅमिनेट झालं तर ब्लड टेस्टचे रिपोर्ट चुकीचे येऊ शकतात. सच ऑफिसर ॲट एनी टाइम ड्युरिंग such officer at any time during such process, that is collection of blood, shall not touch alcohol etc. Then medical officer shall clean by sterilized water and rub the place of the part of the body of such person from such blood is to be withdrawn. थोडक्यात काय करायचं, ते डॉक्टरने ब्लड काढायच्या अगोदर कापसाने पुसून घेतात तो पार्ट. ते स्टरलाइज वॉटर असतं, ते क्लीन करून रब करतात आणि मग तिकडनं ब्लड काढतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या ज्या पार्टमधनं ब्लड काढायचं आहे टेस्टिंग करता, तिथं ते क्लीन करून घ्यायची, कारण तिथं कंटॅमिनेट नसावं काय. सो तो एक महत्त्वाचा रोल आहे. सच ऑफिसर, सच मेडिकल ऑफिसर shall clean by sterilized water, shall clean by sterilized water and rub place of that part of the body from where blood is to be withdrawn. Place of that part of body from blood is to be withdrawn. He shall not withdraw less than 5 cc of venous blood. He shall not. Next, fifth rule.
such blood, collected blood shall be transferred to the file. ओके, ती कंटेनर थोडक्यात सोपी भाषेत त्या बॉटलमध्ये छोट्या. सच कलेक्टेड ब्लड shall be transferred to file, PHAIL, container, थोड़ा box, in short, bottle. File which contain preservative. त्या कंटेनरमध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, त्या फाईलमध्ये काय असतात तर प्रिझर्वेटिव्ह. Such file shall be shaken to mix the preservative with the blood, etc. It shall be shaken. Such file shall be shaken. To mix preservative. Then such file म्हणजे ती बॉटल, इट शॅल बी लेबल्ड. इट शॅल बी लेबल्ड, तिच्यावर लेबल लावायचं. इट शॅल बी कॅप्ड, कॅप लावायची तिला. आणि इट शॅल बी सील्ड बाय ऑफिशियल सील और मोनोग्राफ ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. Such file shall be labeled and capped shall be sealed with official seal or monogram of registered medical practitioner. Official seal or monogram of registered medical practitioner. Registered medical practitioner. It shall be forwarded to the chemical analyzer by post or through messenger, so it will reach within 7 days. आता ते कसं पाठवायचं मेडिकल केमिकल ॲनालायझरकडे? पोस्टाने पाठवलं तरी चालतंय किंवा थ्रू स्पेशल मेसेंजर, ते पोलीस घेऊन केलं तरी चालतंय, पण ते 7 दिवसाच्या आत तिकडे पोहोचलं पाहिजे. इट शॅल बी forwarded to CA म्हणजे केमिकल ॲनालायझर, either by post, either or
through special messenger, either by post or through special messenger. So it will reach within 7 days. So it will reach within that. It will reach chemical analyzer. It will reach chemical analyzer within 7 days, etc. आणि मग त्या केमिकल अनालायझरने त्याचा रिपोर्ट बनवायचा, पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल आपण जे म्हणतो किती अल्कोहोल होतं त्याच्या ब्लडमध्ये ते त्याच्यात मेन्शन करायचं आणि तो रिपोर्ट पाठवायचा. मध्ये खटला सुरू झाल्यानंतर हे 2 महत्त्वाचे पुरावे मानले जातात. तो डॉक्टर ज्याने ब्लड सॅम्पल कलेक्ट केलाय आणि हा केमिकल अनालायझर ज्याने बेसिकली तो रिपोर्ट दिलाय. हे महत्त्वाचा एव्हिडन्स आहे ट्रायलमध्ये. These are the rules. It is mandatory. एका जजमेंटमध्ये बॉम्बे हायकोर्टाचं म्हणणं आहे की ते हे रूल्स बेसिक या पर्पज करता आहेत की प्रॉपर ब्लड सॅम्पल कलेक्ट व्हावं आणि ते CA कडे जावेत. म्हणून थोडंफार एखादा रूल कमी जादा फॉलो झाला तरी पण काही सगळाच पुरावा डिसबिलीव्ह करण्याची गरज नाही. असं जरी असलं तरी सुप्रीम कोर्टचं ऑलरेडी एक जजमेंट त्याच्यामध्ये आहे, इट शॅल बी स्ट्रिक्टली फॉलोड, मॅन्डेटरी म्हणून असं ऑलरेडी एक जजमेंट आहे. कायदा इतका व्हास्ट आहे की कधी कधी एखादा बाइंडिंग जजमेंट इग्नोर करूनही एखादं जजमेंट दिलं जातं किंवा तो बाइंडिंग जजमेंट कोर्टाच्या समोर आणलं जात नाही. आपण संविधान पाहताना पर इन्क्युरियमचा कन्सेप्ट नेहमी पाहतो, तो प्रकार होऊन जातो. आपला लिहिताना द रूल्स आर मॅन्डेटरी असंच लिहायचं. रूल 4 इज मॅन्डेटरी. इट शॅल बी स्ट्रिक्टली कंप्लाइड विथ. तर स्ट्रिक्ट कंप्लायन्स झाला पाहिजे. त्यानंतर या कायद्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींकरता CRPC लागतो. ॲज फार ॲज प्रोसिजर इज कन्सर्न असं म्हटलेलं आहे की ऑल ऑफेन्सेस अंडर दिस ॲक्ट शॅल बी ट्राईड समरली. पण आता जे जास्त पनिशमेंटचे आहेत ते वॉरंट ट्रायल म्हणून पण होतात, ट्राईड होतात. समरी ट्रायलला पर्टिक्युलरली 2 वर्षापेक्षा खालीच लागतो. आता इथं मिनिममच 3-3 वर्ष पनिशमेंट आहे. आणि या कायद्याखाली पनिशमेंट काही असो किंवा JMFCला पॉवर आहे, ट्रायबल बाय JMFC एक्सेट्रा, स्पेशल रूल आहे कायद्याखाली. JMFCला CRPC खाली किती पनिशमेंट द्यायची पॉवर असतील, सेक्शन 32, 29, 30, 31, 32 CRPCचा काही सांगत असेल तरी या कायद्याखाली स्पेशल रूल्स JMFC या कायद्याखाली जी पनिशमेंट दिलेली ती देऊ शकतो. आपण नेहमी म्हणतो स्पेशल रूल्स ऑलवेज प्रिव्हेल्स ओव्हर जनरल रूल्स. मग इथे नॉन ऑबस्टॅन्टे क्लॉज लावलाय, नॉट विथ स्टँडिंग विथ एनिथिंग कंटेन इन CRPC. मॅजिस्ट्रेट हॅज पॉवर टू पर्टिक्युलरली or notwithstanding with anything contained in section 31, 32 of the CRPC, magistrate has power to impose sentence provided under this act. त्या अँगलने हा एक महत्त्वाचा कायदा आहे. हा एक आपला मायनर ऍक्ट मधला एक महत्त्वाचा ऍक्ट, महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट ऑफ 1949 रादर दॅन दारूशी रिलेटेड हा कायदा आहे. दारूबंदीशी रिलेटेड जो तो कायदा आहे. आणि त्यातलं एक छोटंसं करेक्शन जे होतं सेक्शन 65E आणि सेक्शन 66 मधलं ते मी तुम्हाला सांगितलंय, जे 2005ची अमेंडमेंट होती. आणि त्यानंतर हा प्रोसिजरचा पार्ट. याच्यामध्ये बाकी जास्त खूप काही करायची गरज नाही. त्यानंतर छोटे छोटे ऍक्ट आपले आहेत ते बॉम्बे पोलीस ऍक्ट थोडाफार एक आहे, तोही पाहूया. तर नंतर हे आर्म्स ऍक्ट, त्यानंतर NDPS वगैरे, हे तर एका एका लेक्चरचं काम आहे, हे 1-1 तासाचं काम आहे. फूड सिक्युरिटी तेही आपण पाहूयात. पण यावर तुम्ही फोकस करा. मी जसं कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं आताही सांगतोय, जे झालंय त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा, त्याच्यावर रिवाईज करा. जे राहिलंय ते आपण जेवढं घेतोय तेवढंच 1-2दा तुमचं वाचून होईल. आणि ते लेट होत आहे तर ते चांगलंच आहे परीक्षेच्या दृष्टीने.
त्यानंतर पेपर सोडवण्याची पुन्हा प्रॅक्टिस करा, टाईम मॅनेजमेंट जास्त आहे. असं धरून चाला ज्याचा 100 मार्काचा व्यवस्थित पेपर कव्हर होईल ते APP झाला. तिकडे इंटरव्ह्यूला काही पासिंग, मिनिमम पासिंग नाही आहे, याच्यावर धरून चालायचं की आपलं होऊन जाईल म्हणून. प्रयत्न करा की आपण पेपर कव्हर करून येऊच. ओके, इनकम्प्लीट नाही राहणार. आणि ते तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही अगोदर पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस कराल, न पाहता टाईम लावून पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस कराल 3 तासाची. डायरेक्ट तिथं जाऊन पेपर लिहायची वेळ आणू नका. डायरेक्ट आयुष्यात 6 महिन्यात पहिल्यांदाच आता पेपरच्या दिवशीच पेपर लिहिताय असं काही करू नका. आत्ता जेवढ्या चुका तुम्हाला ह्या पर्टिक्युलर वीकमध्ये लक्षात येतील तेवढं जास्त तुमच्या फायद्याचंच असेल. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूयात. हा एक आपला विषय महत्त्वाचा कंप्लीट झाला. देन द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू महाराष्ट्र पोलीस ॲक्ट, एक महाराष्ट्र पोलीस ॲक्ट आहे, आर्म्स ॲक्ट आहे, असे छोटे छोटे मायनर ॲक्ट असतील तर ते राहिलेले मायनर ॲक्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. आज आपण थांबूयात. द रिमेनिंग अस्पेक्ट्स, द रिमेनिंग मायनर ॲक्ट विल डिस्कस फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स. थँक्यू.